उलट उलट माघार प्राण्या फिरवते काशी माया नदीच्या पाणी याने वाहून या जासी माया नदीचे पाणी गड्या रे फारच ओढीते भल्या भल्या पोहणारा खाली असरून पाडीते मर्जी देवाची देवाची इच्छा धाव मनाची नेऊन ठेवला आणि ते शिष्य असे राखण जेवढे ते व्यवस्थेवर प्रेत येऊन पडतील तेवढे तिथं आणून लोक टाकायचे त्याच्याजवळ. मग तो काय करायचा तेवढे प्रेत काढून आला का तो मग तेवढे उठवायचा. असं दर 100 वर्षाला करायचं. पण इथं आल्यावर जावायचे 14 जण तिथे गेले. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई तर म्हणे एवढे कामून टाकले म्हणे इथं. म्हणे चांगदेव महाराज ब्रह्मांडात आत्मा नेऊन ठेवला म्हणे. ते आले का ते इथं एवढे बी मुर्दे उठून बसवी द्या आणि ज्याची त्याच्या घरी जाते. मुक्ताबाई म्हणे काय बावळटपण आहे म्हणे तुमचा. म्हणे काय आणि त्याला काय म्हणे ब्रह्मांडातून यायचा मग ते हे करायचं. तिनं एक मांजर मरेल होत असं त्यात मडे वरून फेकून दिलं. तेवढे उठून बसले मग तिथं कोणीच नाही राहिलं. मग तो आला म्हणजे अरे कोणीच नाही मेलं का अजून. नाही म्हणे 3 पोर आणि 1 पोरगी आली आणि त्या पोरीनं मांजर धरलं असं या मडे येऊन फेकलं म्हणे. तेवढे उठले गेले ते तिकडच्या घरी म्हणे. कुठं गेले म्हणजे ते असे इकडे गेले म्हणे पुण्याच्या बाजूला आळंदी म्हणते तिकडे. मग हे निघले तिथून लगेच आळंदी जवळ आले. चांगदेव महाराज वाघावर बसून हातात चापाचा चाबूक चालले ऐश्वर्यामध्ये. निवृत्तीनाथ महाराजांनी पाहिलं ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं काय म्हणे हे चांगदेव महाराज म्हणे हे 14 वेळेला आत्मा ब्रह्मांडात नेऊन ठेवला 13 वखत आणि आता 4थ्यांदा आले म्हणे. ते मरण नाही म्हणे काळ परत गेला म्हणजे पुन्हा 100 वर्ष येत नाही म्हणे असं म्हणे मग आता आपल्याला ते भेटायला जावं लागेल. ते जर आपल्याला भेटायला वाघवून येऊन राहिले आणि आकाश मार्गाने येऊन राहिले मग म्हणे चालायचं का म्हणे. हा लगेच भीतीला हात लावला. चाल म्हणे भेटायला म्हणे चांगदेव महाराज. लगेच आगगाडी सारखी तुटलो केलीची आणि मग उतरले खाली. आता काय द्यावं हो म्हणे येतं आपल्यापेक्षा ज्ञानानं मोठे म्हणे. मग ते ना काय केलं एक कोरा कागद पाठवला. तो कोरा कागद शिष्याना निवृत्तीनाथ महाराज आणून दिला. त्यानं ज्ञानेश्वर महाराजाकडे दिला. ते नाही बी त्याच्यावर 65 वगैरे त्याला चांगदेव 65 म्हणते त्या ग्रंथाला. मग तो मुक्ताईकडे दिला. मुक्ताईनं तो सगळा निवडून सांगितला आणि बस. मग त्यानं पाय धरले म्हणे चांगदेव म्हणे आताची जन्मलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. हे पहिले एवढे दिवस गेले फेल म्हणे. आणि मग तिनं सांगितलं पुणतांब्याला समाधी घ्या.
मला